नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो डेटा ट्रॅक करतोय 30 तारखेच्या मार्केटसाठी. आज जे डेटा दिला होता तुम्हाला आजच्या मार्केटसाठी, तो डेटा होता निगेटिव्ह, राईट? आणि क्लिअरली मी सांगितलं होतं की वरच्या लेवल पासून आपल्याला सेलिंग बघायला भेटेल. त्याचं रिझन पण तुम्हाला ऑलरेडी मी डिस्क्राईब केलेलं आहे की एफ-आयचा जो डेटा असतो ना, तो थोडासा इमॅच्युअर डेटा असतो. जे मोठे प्लेयर्स असतात ते इमिजिएट पोझिशन्स घेत नाही आणि रिटेलर जो आहे, तो रिटेलर बाय डिफॉल्ट हा कार्यकर्ता आहे लॉंगवाला. काही कुठं घडू द्या, छोटं काही पॉझिटिव्ह दिसू द्या, यांना जायचंय फक्त आणि फक्त त्या ठिकाणी पॉझिटिव्ह, राईट? तर आता अशा पद्धतीचा हा डेटा आपल्याला बघायला मिळाला. तर आता आपण सगळ्यात शेवटी गेलो डेटावरती. हा हिस्टॉरिक डेटा आहे. हा तुम्ही बघितला असेल. तर हा बघा मित्रांनो, जे डेटामध्ये चेंजेस आले होते त्यानुसार आपल्याला डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह अपेक्षित आहे इन फ्युचर. ओके. जी अपसाईड आहे ती सोल्ड होईल अशा हिशोबाचं मी तुम्हाला अनालिसिस दिलं होतं. तर आता याच्यामध्ये होतं काय जनरली, ज्यावेळी एक्सपायरी होते तर हा डेटा जो आहे तो कमी असतो आणि हा कमी असलेला डेटा रिटेलर त्याला वरती न्यायला नेऊ शकतो. कारण रिटेलर जो आहे तो हेवी पोझिशन्स त्या ठिकाणी ऍड करत असतो. अशा पद्धतीचं अनालिसिस मी तुम्हाला दिलं होतं. ओके. तर निफ्टीवरती आपण बघूया हे कशा पद्धतीने आपल्याला दिसलं चार्टवरती. तर चार्टवरती सुद्धा आपल्याला फार चांगल्या पद्धतीने ते बघायला मिळालं की वरच्या लेवल पासून जी सेलिंग आहे ते आपल्याला येताना दिसले. आता रिटेलर म्हणेल, म्हणजे आता तुम्ही व्हिडिओज बघताय, तुम्ही म्हणाल विकास वरतून सेलिंग येईल हे तर तू सांगितलं होतं, पण तो वरती जाईल कुठपर्यंत हे आपल्याला कसं अनालाइज करायचं? ओके. तर हे अनालाइज करायला लागतं आपल्याला मित्रांनो आपल्या इंट्राडेच्या डेटावरती. ओके. तर इंट्राडेचे काही डेटाज, काही सिक्रेट्स मी त्या ठिकाणी तुम्हाला शेअर करत असतो. ठीक आहे. तर आता हे जे दिवसभरात झालं ना, हे अपसाईड जी आली ना, ही अपसाईड पण आपल्याला व्हिजिबल होती आणि ही अपसाईड काही न्यूज बेस्ड गोष्टींमुळे होती आणि इमॅच्युअर डेटा असल्यामुळे ती त्या ठिकाणी रिटेलरच्या फोर्समुळे ते आपल्याला बघायला मिळालं. पण इथून जे सेलिंग आली, ही सेलिंग आपल्याला त्या ठिकाणी डेटावरती क्लिअरली आपल्याला बघायला मिळाली की ह्याच्यापेक्षा वरती जाण्याचा जो पॉइंट आहे तो आता नाहीये. ठीक आहे. तर हे कसं होतं, हे होतं डेटावरती. डेटाचे 5 ते 6 पॅरामीटर्स आहे, त्या पॅरामीटर्सवर आपल्याला आयडेंटिफाय होतं की हो आता ही निगेटिव्ह साईड एकदम कॉन्क्रीट आहे आणि आपण ही प्ले करू शकतो. ही पॉझिटिव्ह साईड ही सुद्धा आपण प्ले करू शकतो, पण ही आपल्यासाठी आयडियल कंडिशन नाहीये. कारण आपला हिस्टॉरिक डेटा म्हणजे आपला एफ-आयचा जो डेटा आहे, डी-आयचा जो डेटा आहे, जी शीट आहे आपली, ती निगेटिव्ह आहे. मग आपल्याला इथे पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज नाही शोधायच्यात, आपल्याला निगेटिव्ह अपॉर्च्युनिटी शोधायच्या. लक्षात घ्या. आणि ज्यावेळी निगेटिव्ह अपॉर्च्युनिटी मिळतात, तर त्यावेळी त्या ऍक्सेलरेट होताना दिसतात. ओके. अशा हिशोबाचं हे गणित आहे. तर मित्रांनो, आजचा डेटा कसा आलाय तो बघण्यापूर्वी तुम्हाला काही अपडेट्स द्यायच्यात. ओके. तुम्हाला अपडेट द्यायच्यात. आपण काही इंट्राडे मध्ये काही शेअर्स ट्रेड केले होते. ओके. तर पहिला जो शेअर होता तो शेअर होता स्टार हेल्थचा. ओके. स्टार हेल्थचा जो शेअर होता त्या शेअर मध्ये कशा पद्धतीचं काम झालंय ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच वेळा होतं काय की आपल्याला तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल तर 20% अप, 20% अप. तर मित्रांनो, 20% अप तर ते मिळवतोच आपण बऱ्यापैकी. त्यातला मूव 3-4% मूव तर आपण इझिली कॅप्चर करतोच. पण निगेटिव्ह जात असेल तर काय, जर शेअर्स खाली येत असतील तर काय, तर हे मूव सुद्धा आपल्याला आपल्या सेकंड सेटअप वरती फार चांगले त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर मी 2 सेटअप शिकवतो आपल्या याच्यामध्ये, त्याचे डिटेल्स मी पुढे सांगेल. तर सेकंड फेजचा जो ट्रेड आहे ना, तो फार कॉन्क्रीट आणि एकदम खतरनाक ट्रेड आहे. कदाचित जो फर्स्ट फेजचा 20% अपसाईड देणारे जे स्टॉक्स आहेत ना, त्याच्याही पेक्षा सेकंड फेज वाले ट्रेड आता सध्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये फार चांगलं काम करतायत. ओके. तर त्यात आज जो पकडला तो होता स्टार हेल्थ. ओके. तर आता मला स्टार हेल्थ पकडला ते काय आश्चर्य नाही. हे तर रोजचंच काम आहे. हे आपण त्या ठिकाणी रोजच्या रोज पकडतोच आहे, निगेटिव्ह जाणारे शेअर. आता मला आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की पार्टिसिपंट जे आहेत ते सुद्धा सेम लेवलला पकडण्याचा प्रयत्न करतात. आपण इन झालो होतो 551 ते 53च्या रेंजमध्ये. ओके. आणि ह्याच रेंजला पार्टिसिपंटनी पण सेम पद्धतीने पकडले आणि मला त्या गोष्टी त्या ठिकाणी
फार आनंद वाटला, की हे सगळे आणि सगळे लोक असं एकदम एक्झॅक्ट लेवल कसे काय पकडू शकतात. तर मित्रांनो, ही लर्निंग आहे, ही थॉट प्रोसेस आहे. ही ज्यावेळी 1 टू 1 तुमच्यापर्यंत 100% डिलिव्हर होईल, तर हे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. तर हा शेअर अशा पद्धतीने दिवसभर खाली राहिला. तर हे आपल्याला माहीत पडतं का? येस, हे सुद्धा आपल्याला माहीत पडतं, की हा ह्याच्यापेक्षा वरती नाही जाऊ शकत आणि हा जो मूव्ह आलेला आहे, हा खोटा मूव्ह आहे, हा लुटायचा मूव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरून दुसरा एक शेअर होता. तो शेअर तुम्ही समजून घ्या. ओके. ह्या शेअर्समध्ये आपल्याला एक रॅली बघायला मिळाली. 612 ते 615 च्या लेव्हलला आपण शॉर्ट होतो. ओके. पिरॅमिडिंग केलं होतं. छोट्या-छोट्या क्वांटिटी वरती ॲड होत जातात किंवा जर तुम्ही वन टाईम घेत असाल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तरी पण ते आपल्याला इथून 615-14 चा जो एव्हरेज आहे, त्या एव्हरेज पासून आपल्याला 594 पर्यंतची रॅली बघायला मिळाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या एक्झॅक्ट रॅली ज्या मी पकडतो त्याच पार्टिसिपंट पकडतात. तर हे जे गणित आहे हे थॉट प्रोसेसचं डिलिव्हरी आहे. ही थॉट प्रोसेस ॲज इट इज तुमच्यापर्यंत उतरली आहे, असं मी समजतो आणि ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे, की जो मी विचार करतो तोच तुम्ही करावा आणि हे इंडिपेंडंट ट्रेडिंग आपल्याला पुढे जाऊन एक चांगला रिसोर्स, चांगलं इन्कम सोर्स त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी कामाला पडेल. ओके. तर हे होतं कसं, हे तुम्हाला जर शिकायचं असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर मित्रांनो, पहिल्यांदा हे ॲप डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअरला तुम्ही टाकायचं वेल्थ विथ डेटा. ओके. वेल्थ विथ डेटा टाकला, तर आपला हा मोठा डब्ल्यू, हा डब्ल्यू बाय डिफॉल्ट हा वेल्थ आहे. आता कुठलाही व्हिडिओ आला, डब्ल्यू मिल गया जर असं कोणी म्हणत असेल, तर तो डब्ल्यू हा आहे मित्रांनो. खरा डब्ल्यू हा आहे. हा डब्ल्यू असेल, तर सगळे डब्ल्यू आयुष्याचे आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. आता हा डब्ल्यू तुम्हाला शोधायचा आहे, वेल्थ विथ डेटाचा डब्ल्यू. त्यानंतरून इथे वेबसाईटवर पण त्या डिटेल्स दिलेल्या आहेत. मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय-काय गोष्टी आहेत त्या जाऊन तुम्ही चेकआउट करा. 20% रॅली देणारे काही शेअर्स आहेत ते आपण आयडेंटिफाय करतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अशा काही गोष्टी की जे शेअर्स खाली पण येतात. जे वरती जातात आणि खाली पण येतात. ते खाली येणारे जे शेअर्स आहेत, ते सुद्धा पकडतो आपण सेकंड फेजमध्ये. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये अपडेट दिल्या होत्या. असे काही शेअर्स की जे 50-50% ची रॅली सुद्धा पार करतात विदिन 1 मंथ. ओके. असे पण काही शेअर्स आपण पकडलेले आहेत आणि पकडतो. ठीक आहे. 20% ची रॅली विदिन 1 मंथ होऊ शकेल अशा पद्धतीचं स्विंग सेटअप मी शिकवतो. त्यानंतरून इंट्राडेमध्ये ऑप्शनमध्ये ओके. ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा डेटा की जो आपल्याला डायरेक्शन क्लिअर करतो. आणि जर तुमची डायरेक्शन क्लिअर असेल, तर तुमच्या जगातल्या सगळ्या स्ट्रॅटेजी लावा. सगळ्या काम करतील आणि सगळ्या स्ट्रॅटेजी प्रॉफिट करतील. ओके. तर हे करू शकतात. एकदम नवीन, एकदम न्यू असलेली लोकं, त्यांना मार्केटचा एम सुद्धा माहीत नसू द्या. त्यांचा हा एम आपण डब्ल्यू मध्ये रूपांतरित करू आणि त्या ठिकाणी त्यांना चांगली जर्नी त्या ठिकाणी बघायला मिळू शकते. ओके. तर अशा पद्धतीचा डेटा आहे. पुन्हा डेटावरती येऊ. डेटामध्ये काय चेंजेस झालेले आहेत. डेटावरती जे झालंय ना, ते फार असं मेजर नाही झालेलं आहे. पण हे समजून घ्या, की हा डेटा जो आहे तो इमॅच्युअर डेटा आहे. एखादा पॉझिटिव्ह मूव्ह येईल सुद्धा, तर हा मूव्ह पुढे जाऊन धोका असू शकतो. ओके. हा इमॅच्युअर डेटा आहे. हा जो मूव्ह येईल, काही जे पॉझिटिव्ह येईल, ते लाँग करण्यासाठी नाहीये, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. शॉर्टच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला नसेल कम्फर्ट, तर घेऊ नका. पण ॲट लीस्ट जाऊ नका पुढच्या काही काळासाठी. एवढंच तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओतून घेऊ शकता. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओज बघताय, फार प्रेम देताय त्याबद्दल पण धन्यवाद आहे. ठीक आहे. आता इथे जाऊया. डेटामध्ये काय चेंज झालं. आता एवढं दिवसभर डेटा अप साइडला होता. मार्केट अप साइडला होतं. डेटा नव्हता अप साइडला. मार्केट जे अप साइडला होतं, त्याच्यामध्ये फर्स्ट हाल्फमध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी रायटिंग झाली. मोठे लोक आहेत त्यांनी सुद्धा काही राईट्स केलेत पुट. ओके. आता हे जे पर्सेंटेज वाढलंय ना, हे ह्याच्यावरच वाढलेलं पर्सेंटेज आहे. ऍक्च्युअल मध्ये फार असा काही मेजर चेंज झालाय का? नाही झाला. तो किती झालाय हार्डली 40 आणि 20 60,000च्या पोझिशन्स त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. तर तेवढ्याच पोझिशन्स पुट लॉंग वर सुद्धा वाढलेल्या आहेत. नंबर ऑफ टर्म्स मध्ये आपण जर कॅल्क्युलेट केलं तर. तसं एफ-आयच्या दृष्टीने अजूनही काही बदललंय असं नाहीये. पण रिटेलरसाठी तर थोडंसं बदलताना दिसतंय आणि ते मेजर नाहीये. रिटेलर अजूनही त्या ठिकाणी लॉंगच करतोय. ठीक आहे.
प्रोच्या ज्या पोझिशन बघितल्या आपण, तर थोड्याशा पोझिशन्स त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केलाय. ओके, हे ॲडिशन झालेलं आहे. याच्यातून काही कमी नाही झालं, याच्यात ॲडिशन झाले आणि नेट टू नेट ज्या पोझिशन्स आहेत, त्या आलेल्या आहेत 1,05,000च्या. तर अशा हिशोबाची ही जर्नी आहे. डेटा इमॅच्युअर आहे पुढच्या 2 दिवसासाठी. डेटा ओव्हरऑल निगेटिव्ह आहे. ओके. ज्या अपसाइड्स मिळतील त्या मे बी सेलसाठीच असतील आणि जे पण आपल्याला कोणाला लाँग घ्यायच्या तर त्यांनी त्या अव्हॉइड कराव्या एवढंच मी त्या ठिकाणी सांगू शकतो. लाँग ज्या आहेत त्या अव्हॉइड करा. शॉर्टमध्ये अपॉर्च्युनिटी मिळत असतील तर त्या शोधायच्या. ठीक आहे. तर त्या इंट्राडेच्या डेटाच्या चेंजेस वरती आपल्याला बघायला मिळतील. राइट? तर अशा हिशोबाचं डेटा आहे मित्रांनो. लर्निंग प्रोसेस आहे. लर्निंग प्रोसेसला तुम्ही जर मागे राहत असाल तर फार चुकीचं आहे. बऱ्याच वेळा होतं कसं बघा, लोकांना कुणाला काही फोटो शूट करायचे. एका दिवसाचे फोटो काढायचे तरी 5-5, 10-10 हजार रुपये ते घेतात. कुणाला रांगोळी काढायची, मेहंदी काढायची 5,000 रुपयाचे क्लासेस हे करतात. कुणाला काही मेहंदी काढायची तर 5-5 हजार रुपये क्लासेस घेतात. तुमच्या मुलाची जी फी आहे, त्याची ट्युशन फी 5,000 पेक्षा कमी नसेल. तुमची कामवाली बाई 5,000च्या पेक्षा 2,000, 3,000 पेक्षा खाली घेत नसेल. तर मग लर्निंगसाठी असं लाईफ लर्निंगचं स्किल जे आपल्याला पोर्टफोलिओ चेंजेस दाखवू शकतं आणि हा पोर्टफोलिओ फक्त 3 ते 5% जरी एक्स्ट्रा ग्रो झाला, तुमचा म्युच्युअल फंड 11% ग्रो होतोय. माझ्या प्रोसेसनी जर तो 15% ग्रो झाला ना, तरी लाईफ टाईमसाठीचं हे गिफ्ट असेल असं मी समजतो. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा हिशोबाचं जर्नी आहे. नवीन बॅच सुरू होते. आता हे अग्रेसिव्ह सांगायचं रिझन असं की जवळ आलेले दिवस 5 मे पासून सुरू होतंय. एनरोलमेंट चालू करा. ओके. 1 टू 1 डिस्कशन होतं. जे पण काही आहे ते लाईव्ह मध्ये तुम्ही क्वेश्चन आन्सर विचारता आणि फार लर्निंगचे व्हिडिओज त्या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. इंटरेस्टेड असाल तर मागे पुढे बघू नका. जॉईन करायला नक्की जॉईन करा. ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.